ओम श्री सिद्धभैरवाय नमः. उद्या मंगळवार, उद्या काय आहे? हरिताळका. हा हरिताळका जो सण आहे हा त्रेतायुगापासून साजरा केला जातो. असा याचा उद्देश असा आहे का प्रत्येक बापाला आपली मुलगी श्रीमंताच्या घरात जावी, आपली मुलगी गरिबाला देऊ नये, ही बापाची इच्छा असते. आणि मग दक्ष राजा होता आणि पार्वतीला नवरा कोण करायचा होता? शंकर. गरीब होता, स्मशान वाटत राहायचा, नंदीवर फिरायचा, अंगाला राग चोळायचा. आज त्या भिकाऱ्याला कोण मुलगी देईल का? पण तिचं मन कोणावर होतं? शंकरावर होतं. तिला तोच नवरा करायचा होता. आजच्या मुली आजही बापाची इच्छा असते, पण तिला जो पटल तोच ती करते. म्हणजे पूर्वी जे करत होते ते आज करतात. आणि मग त्याला विष्णूला द्यायची होती. त्याने एक ब्राह्मण लावला, गणपतीचं रूप घेऊन गणपती गेला आणि तिला सांगायला लागला, बा शंकर काय आहे? भिकारी आहे, त्याला तू लग्न करू नको, त्याच्या आईबापाचा पत्ता नाही. तिनं काय सांगितलं? त्याच्या आईबापाचा पत्ता नाही, आधी नाही, अंत नाही, तोच मला नवरा करायचा आहे. आता मी तुला शिक्षा केली असती, पण तू बारीक बाळ आहे म्हणून तुला मी सोडून दिलं. आणि मग तिनं काहीतरी 1000 वर्ष तप करून केल्यानंतर शंकर प्रसन्न झाला आणि शंकर पार्वतीचा विवाह झाला. तो विवाह कुठं झालेला आहे? याच्यामध्ये मोठा महादेव, शिखर शिंगणापूर. आजही तिथं चैत्र महिन्यामध्ये 5 दिवस विवाह सोहळा साजरा होतो. आणि मग पार्वतीचं लग्न झाल्यानंतर हा जो उत्सव आहे हा अविवाहित मुली मला सद्गुणी नवरा मिळावा. आज सद्गुणी मुलं राहिलेच नाही. काम नको, धंदा नको, एन्जॉय आणि व्यवसाय नको आहे. तर ही मुलीची इच्छा असते. आणि मग ह्या दिवशी काहीच खायचं नसतं, फळं खातात, पण तरी त्यांच्या आनंद चेहऱ्यावर तेज असतं, आनंदी असतात. तर स्त्रीचं पृथ्वीचं जे रूप आहे हे 3 वेळा बदलतं: हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा. आज इकडं तिकडे हिरवीगार आहे काय. तसं ज्या वेळेला माहेरी जाताना लग्नाच्या टायमाला आणि वरमाई झाले आणि चौथं रूप मुलांनी एकदा घरातून उचकून दिलं सुनाना, मग तिचं रूप वेगळं असतं. तर अशी ही स्त्रीची अवस्था आहे. तर प्रत्येक मुलींना हा जो उपास करतात, या वनस्पतीला जो हात लावतात, या वनस्पतींना आरोग्य मिळतं, विज्ञानाचा साधन आहे. आणि हा उपास धरून आतड्याला विश्रांती मिळते, वनस्पतीचा स्पर्श होतो, मन प्रसन्न असतं. आणि हा प्रसन्न याच्यामध्ये हा उत्सव पूर्वीपासून साजरा करतात आणि आजही करू राहिले. तर याचा हेतू आनंदी राहा, समाधानी राहा, हाच सांगण्याचा उद्देश आहे. जय भैरवनाथ.